नमस्कार, आदी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया छोट्या चिमुकलीसाठी छोटीशी नथ. तर मी ही आता 26 गेजची वायर घेतलेली आहे आणि त्याला मी आता एक पिलट नाईफच्या सहाय्याने छोटासा राऊंड करत आहे. तुम्ही सुद्धा घ्या करून. मी असं एक छोटासा लूप करून दिलेला आहे. ती लहान मुलगी आहे त्यामुळे मी छोटासा लूप केलेला आहे आणि तार पण मी छोटी 24 गेजची वायर घेतलेली आहे जेणेकरून तिला त्रास होऊ नये नाकाला. आणि आता मी एक एडी स्टोन घेतलेला आहे, तो मी ह्या तारेमध्ये टाकत आहे. तुम्ही सुद्धा घ्या टाकून. आणि मी रेड कलरचं एडी स्टोन घेतलेला आहे जेणेकरून ती कोणत्याही साडीवर तिला मॅच होईल आणि कोणत्याही ती ट्रेडिशनल लुकवरती ती नोजपिन वेअर करू शकेल म्हणून. आणि ही नथ मी खास माझी भाची आहे प्रिशा तिच्यासाठी बनवत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलींसाठी अशी नोजपिन हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला त्यावरती कॉल करा. मी आता हे एडी स्टोन आतमध्ये टाकून घेतलेलं आहे. कसं टाकलं ते सुद्धा दाखवते. नंतर मी हे 0.3ची वायर घेतलेली आहे. आता ती मी एक अंदाजे कट करून घेते आहे किती लागणार आहे ती. तुम्ही एकदा नथ बनवायला लागले की तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन लागेल की यासाठी किती लागणार आहे. कटरच्या साहाय्याने मी कट केलेली आहे. आता ती 0.3ची वायर मी आपल्या 24 गेजच्या वायरला कशी रॅप करत आहे बघा आणि त्याला ती फिट करून घेत आहे. आता मी हे 7 व्हाईट मोती घेतलेले आहेत, 4 mmचे आहेत ते. आता ते 4 mmचे व्हाईट मोती मी आपल्या 0.3च्या वायरमध्ये टाकत आहे. मिनिमम स्टारफुल एडी स्टोनला रॅप करण्यासाठी 7 मोजून 7च व्हाईट मोती पुरेसे होतात. जास्त घेऊ नये, 8मध्ये ते छान दिसणार नाहीत. 7च व्हाईट मोती चांगले दिसतात. आता मी हे सगळे त्या 0.3च्या वायरमध्ये टाकून घेत आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहून कोण नथ बनवत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून छान व्हिडिओज मी अपलोड करेल तुम्हाला हवे त्या. आता मी हे 7 व्हाईट मोती टाकून घेतलेले आहेत एडी स्टोनला आणि आता रॅप करून घेतलेला आहे. ते कसे रॅप केलेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवत आहे. प्रत्येक व्हाईट मोतीमधून 0.3ची वायर टाकून वायर बाहेर काढून घ्यायची आहे. असे मी सगळे 7ही व्हाईट मोत्यांमधून एक 0.3ची वायर टाकून घेतलेले आहे आणि आता पकडच्या साहाय्याने ओढलेली आहे तिला. आणि आता मी अजून छान वाटण्यासाठी मी त्याच्यामध्ये 3 लॉरेल घेतलेले आहेत, पण मी ते व्हाईटमध्येच लॉरेल घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कलरफुल पण लॉरेल घेऊ शकता. मला व्हाईटच घ्यायची होते. आता हे 3ही लॉरेल मी ते 0.3च्या वायरमध्ये टाकत आहे. तर मी ते लॉरेल त्यात टाकून घेतलेले आहे. लहान मुलींना खूप आकर्षक वाटतात त्या छोट्या छोट्या नोजपिन्स वगैरे. त्यांना वेअर करा स्कूलमध्ये. आता अनेक फंक्शनला त्यांना त्या यूज होतील. आता मी हे जे लॉरेल टाकलेले आहेत ते मी रॅप करून घेते 0.3च्या वायरने फिट राहावं म्हणून. आणि आता नथीला मी नोजपिनचं ते आकार दिला आहे. मध्ये एक बोट ठेवून तारेमध्ये पाठीमागून फोल्ड केलेलं आहे. आता ही 0.3ची वायर थोडीशी रॅप करून घ्या त्या 24 आपल्या नथीच्या तारेला. आणि तुम्हाला अजून छान फिनिशिंगसाठी माझा नंबर आहे 8459727977. ह्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला क्लासेस वगैरे करायचे असतील तर. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस सुरू आहेत.
आता आपली ही तार झालेली आहे. व्यवस्थित मी ते फिट केलेले आहेत. नंतर मी आता ती जी 0.3ची वायर आहे ती थोडी रॅप करून कट करून घेतलेली आहे. पकडच्या सहाय्याने तिला थोडं दाबून घेतलेलं आहे जेणेकरून लागू नये म्हणून. आणि अशाच काही छोट्या छोट्या टिप्ससाठी तुम्ही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. आता आपण ती जी एक्स्ट्रावाली 24 गेजची वायर आहे तिला आपण कट करूया. आता एकच फक्त राऊंड द्यायचं आहे तर तेवढीच तिला घेऊयात. आणि आता पिलोट नाईफच्या सहाय्याने एक राऊंड करूयात तिला. नोज प्लायरच्या सहाय्याने एक राऊंड देऊयात. मी हा लूप दिलेला आहे. आता तो फक्त थोडं व्यवस्थित करून घ्यायचे. दोन्ही लूप एकमेकांच्या समोर आले पाहिजेत या साईजमध्ये आणि त्या ह्याच्यामध्येच ते फिटिंग करून घ्यायचे. ही आपली नोजपिन तयार झालेली आहे. कशी वाटली ते सांगा. थँक्यू सो मच.